यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या. सरकारी कर्मचारी होणार मालामाल, पगार 38% तर पेन्शन 34% वाढणार. या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविहिरी जवळ, सोलापूर. केंद्रातील 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख सेवानिवृत्त कर्मचारी तसेच विविध राज्यातील सुमारे 1.5 कोटी राज्य सरकारी कर्मचारी आणि सुमारे 1 कोटी सेवानिवृत्त राज्य कर्मचारी अशा सुमारे 3.5 ते 4 कोटी केंद्रीय आणि राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंद वार्ता आहे. 1 जानेवारी 2026 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वेतन श्रेणी देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आता सुमारे 38% एवढी पगार वाढ मिळणार असून पेन्शनमध्ये देखील तब्बल 34% वाढ होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार भरघोस वाढणार असून यामुळे अर्थव्यवस्थेवर 2 ते 2.5 लाख कोटी रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे या 8व्या वेतन आयोगाचे गिफ्ट मोदी सरकारने दिल्यामुळे सरकारी कर्मचारी खुश झाले आहेत. टप्प्याटप्प्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील देखील त्यांची आर्थिक परिस्थिती पाहून या आयोगाच्या शिफारसी लागू होतात. त्यामुळे मनपा तसेच झेडपी कर्मचारी देखील खुश झाले आहेत. बनावट आधार कार्ड आणि बांगलादेशी कागदपत्रे असलेले आणि बेकायदेशीरपणे बार्शीत राहणारे 6 बांगलादेशी नागरिक पकडले. त्यांना मदत करणाऱ्या 3 स्थानिक नागरिकांवर देखील गुन्हे दाखल. अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे येथील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्यानं डीसीसी बँकेकडून साखर तारण ठेवून 61 कोटींचं कर्ज काढलं. मात्र बँकेला तारण ठेवलेली 46 कोटींची साखर परस्पर विकली. या कारणास्तव चेअरमन माजी आमदार सिद्धाराम पाटील, चेअरमन काशीनाथ भरमशेट्टी यांच्यासह 24 जणांविरोधात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल. जानेवारी महिन्यातला हप्ता 26 जानेवारीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार. 3690 कोटी रुपयांच्या रकमेला मंत्रिमंडळानं दिली मंजुरी. गुजरातमधील गिफ्ट सिटीच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार 200 कोटी खर्चून इनोव्हेशन सिटी उभारणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. करमाळ्याचे कमलादेवी मंदिर, अकलूजमधील शिवसृष्टी, मोहोळमधील वडवळचे नागनाथ मंदिर, माचणीचे सिद्धेश्वर मंदिर आणि सोलापूर शहरातील सिद्धेश्वर मंदिर या 5 मंदिरांना 5 कोटींचा निधी दिला जाणार. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती. गेल्या 70 वर्षांपासून कोणाच्या मनगटावर, घरातल्या भिंतींवर, कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे. नवभारत वॉच कंपनीमध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर, सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची घड्याळं एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर 250 रुपयापासून इकॉनॉमिकल रेंजची सर्व घड्याळं उपलब्ध. नवभारत वॉच कंपनी, चौपाड, सोलापूर. सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेनिमित्त सुरेगाव येथे भरलेल्या जनावर बाजारात विविध राज्यातील जनावरे आली. 50,000ची लाच घेतली. माळशिरस मधील पंचायत समितीचा कनिष्ठ अभियंता शशिकांत चौगुले अँटी करप्शनच्या जाळ्यात. खून केल्याची लागली शिक्षा. माळशिरस तालुक्यातील फोंडेशीस येथील किसन धर्मेंद्र आणि अंकुश वाघमोडे या 3 सख्या भावांना लागली जन्मठेपेची शिक्षा. सोलापूर जिल्ह्यात झाले 81,96,000 टन ऊसाचे गाळप तर 62 लाख क्विंटल साखर उत्पादन. एसटी महामंडळाच्या राज्यभरातील मालकीच्या असणाऱ्या जागेवर आता बांधा वापरा, हस्तांतरित करा या संकल्पनेची संकुले बांधली जाणार. बारामतीमध्ये सुरू झाले कृषी प्रदर्शन. रविवारपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार. इंडोनेशिया देशाचे राष्ट्रपती सुबियांतो यंदाच्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी असतील प्रमुख पाहुणे. राहुल गांधी यांनी दिल्ली एम्सच्या बाहेर घेतली रुग्णांची भेट. म्हणाले, उपचाराच्या आशेने लोकांना फुटपाथवर झोपावे लागत आहे. त्यामुळे केंद्र आणि आप या दोन्ही सरकारचे हे अपयश आहे.
परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण. आंबेडकरी अनुयायांचा आजपासून परभणी ते मुंबई लॉंग मार्च. पहिल्या फेजमधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी. फेज 2 आलिशान अशा 70 बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट. सर्व अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त रोड, प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग, 2 आणि 3 BHK प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले. चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया. साईटचा पत्ता श्रीराम समर्थ नगर, CNS हॉस्पिटलच्या समोर, मंगळवेढा रोड, सोलापूर. आजच संपर्क साधा 70 66 94 25 70. BCCIनं जारी केले नवे नियम. खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागणार. सिरीज दरम्यान जाहिराती करता येणार नाही व प्रत्येक सराव सत्रात उपस्थित राहणे आवश्यक. दिल्लीत धुक्यामुळे 117 उड्डाणे, 27 ट्रेन उशिरा, तर हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे 200 रस्ते बंद. अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी 8व्यांदा केला स्पेस वॉक. तब्बल 6 तास स्पेस स्टेशनच्या बाहेरील भागाची केली दुरुस्ती. प्रयागराजच्या 45 दिवसांच्या महाकुंभातून 2 लाख कोटींहून अधिक उलाढाल होणार. फक्त फुल विक्रीतूनच 800 कोटींची होते उलाढाल. अभ्यास करत नसल्यामुळे 9 वर्षाच्या मुलास वडिलांनी गळा दाबून मारले. बारामतीतील घटना. लपवाछपवी करणाऱ्या बापासह आज किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस 17 ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर, 15 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स, पॅरारोनिक सनरूफ, आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक, 8 कलर्स मध्ये उपलब्ध. नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा. पत्ता सेलिब्रेट किया शोरूम, सोलापूर पुणे महामार्गावर, कोंडी, सोलापूर. संपर्क 9804 1841 84. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले इमर्जन्सी चित्रपट पाहण्याचे आवाहन. कंगना राणावत सोबत चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगला लावली उपस्थिती. गेम चेंजर चित्रपट लीक झाल्याने निर्माते संतापले. शासनाकडे न्यायाचे केले आवाहन. म्हणाले, आमची वर्षांची मेहनत मिनिटात वाया जाते. विदर्भाचे प्रथमच विजय हजारे ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली. महाराष्ट्राचा 69 धावांनी पराभव करून नायराने केल्या 88 धावा. निवडणूक आयोगाने म्हटले, पक्षांनी AIचा योग्य वापर करावा. कॉन्टेंटमध्ये त्याचे लेबल समाविष्ट करा. चुकीची माहिती दिल्यास कारवाई केली जाणार. पश्चिम बंगालच्या मिदानपूर मेडिकल कॉलेजमध्ये प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 12 डॉक्टरांना केले निलंबित. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.